श्री गणेश खार्डी आणि जय हनुमान खार्डी आजच्या संपूर्ण दिवसामध्ये प्रतिरोधातील संघांना नमवत त्यांनी मात्र अफलातून कामगिरी केली आणि बक्षीसपात्र फेरीमध्ये प्रविष्ट होण्याकरिता महत्त्वपूर्ण सामन्याकडे त्यांची यशस्वी वाटचाल आपण पाहिलेली आहे. जय हनुमान खर्डी संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. काय निर्णय आहे त्यांचा? प्रथम क्षेत्ररक्षण आहे का? ओके, धन्यवाद. क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे. दोन्ही संघांना अनेक अनेक शुभेच्छा. बॅक टू क्रिकेट, बॅक टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू. जय हनुमान. श्री गणेशने टॉस जिंकला ना. खार्डी चषक 2026 आपण अनुभवतायत. अगदी नेत्रदीपक हा सोहळा. चला स्पीडअप करायचं आहे. 3 षटकांमध्ये तुम्हाला 12 मिनिटांचा कालावधी दिला जाईल, याची दखल घ्यायची आहे. दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये जाताना पाहायला मिळतात. श्री गणेश खार्डी आणि जय हनुमान खार्डी. श्री गणेश खार्डी टीमला पिंटेश भुईर साहेबांकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. ते सध्या बाहेर असल्या कारणानं या ठिकाणी आपण पाहतायत श्री गणेश या टीमसाठी आपण पाहतायत. जेवढे मॅचेस जिंकतील त्या मॅचेस साठी आपण पाहिलं तर 1,000 रुपयाचं पिंटेजी भोईर साहेब यांच्याकडून पारितोषिक पाहायला मिळतं. आणि त्याचप्रमाणे सिकंदर जी साहेब जे आपल्याला पाहायला मिळत आहेत, ज्यांच्याकडून नेहमीच कलागुणांना वाव दिलं जातं, त्यासाठी तिन्ही पंच, 3 समालोचक आणि 1 स्कोरर यांच्यासाठी कॅश प्राइज प्रत्येकी 500 रुपये या ठिकाणी आलेले आहे. सिकंदर भाऊ, थँक्यू व्हेरी मच. आपलं मनपूर्वक धन्यवाद. एकदा जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचं मनपूर्वक आम्ही हृदयाच्या अंतर्गणापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करीत आहोत. थँक्यू व्हेरी मच. यावेळेला व्हाईट बॉलचा इशारा येतोय. ज्यावेळेला केपीएल होती त्यावेळेला सुद्धा कुणालजी पाटील यांच्याकडून 3 षटकारांसाठी हर्ष शाह फलंदाजीसाठी 300 रुपयांचं कॅश प्राइज लागलं जाईल. परंतु या वेळेला विकेट डाऊन नंदू भोईर. 40+ क्रिकेट, 40+ खेळाडू, एक सितारा तारा. काय झेल टिपला गेलाय. अप्रतिम कॅच. फलंदाज या वेळेला तंबूच्या आसऱ्याला. बॅक टू द पॅव्हिलियन. गॉन. 4 अँगलने आपण रिप्ले या वेळेला पाहू शकतायत. बॉल बराच वेळ उंचीवर गेला आणि इथून मात्र आपण पाहिलं तर यस डेफिनेटली फलंदाज बाद होताना पाहायला मिळतोय. तो फलंदाज मिस्टर केतन. बॅक टू द डगआउट. लो फुलटॉस बॉल ऑन साइडला. खूप सुंदर ऑन ड्राईव्ह पाहायला मिळतोय. वाह, काय फटका खेळलाय. ताकद आणि नजाकत. मॅग्निफिसंट फार्मिंग. दिस इज अ ब्युटिफुल 4 रन.
मैदानी आणि या वेळेला काय फटका खेळलाय, लाजवाब बॅटिंग होत असताना पाहायला मिळतंय आणि तेवढंच चांगलं बॉलला स्टॉप सुद्धा केलं. 2 रन्स मिळतील. अभिजित आल्या आल्या या वेळेला मात्र अभिजित नावाचं वादळ घोंगावलंय. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते स्कोर कार्डवर 7 या धावसंख्येवर. पहिल्या बॉलवर आपण पाहिलं तर व्हाईट बॉल आला, त्यानंतर डॉट बॉल, त्यानंतर चौकार, त्यानंतर 2 रन. ॲब्सोल्युटली सुपर अँड मॅग्निफिसंट बॅटिंग. 3 बॉलचा खेळ झालाय 7 ला 1. यावेळेला अप्रतिम नजाकत भरा शॉट, शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ ज्या पद्धतीने म्हणतात ना, तो हा शॉट पाहायला मिळतो. अभिजित कोणताही प्रेशर घेत नाहीये, सरळ बॉलला मात्र या वेळेला भिरकावून दिलं गेलंय. काय फटका खेळला होता, गुडघ्यावर बॅलन्स केलं. MS धोनीची आठवण करून दिली, मोहम्मद अझरुद्दीनची आठवण करून दिली, या स्ट्रोकला अजय जडेजाची आठवण करून दिली. वॉट अ शॉट, अप्रतिम कलात्मकतेचा आविष्कार दाखवणारा खणखणीत चौकार. मनगडाचा चांगला वापर केला. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 11 धावसंख्येवर. 4 बॉलचा खेळ झालाय आणि इथून मात्र यस विकेट डाऊन. वाह, पंचांचं बोट मात्र उंचावण्याच्या अगोदरच क्रीज सोडत असताना एकदा अभिजित त्या लयबद्ध पद्धतीने बॅटिंग करताना सुद्धा त्याने प्रामाणिक खेळ दाखवला. आणि प्रामाणिकपणा काय असतो, स्पोर्ट्समॅनशिप. एकदा अभिजितसाठी जोरदार टाळ्यांचा गजर यायला हवा. वा अभिजित, मला खोटं बोलून मात्र या वेळेला चांगलं क्रिकेट खेळायचं नाहीये, मला खरं बोलून चांगलं क्रिकेट खेळायचं आहे. आणि त्यामुळे अभि स्पोर्ट्समॅनशिप आपण दाखवल्याबद्दल हॅट्स ऑफ. चांगलं या वेळेला खेळ जरूर दाखवला. टाळ्यांचा कडकडाट होत असताना हलकीशी बॅटची एज होती आणि या वेळेला निवास यांच्या हातामध्ये चेंडू विसावला. वाह, काय सेलिब्रेशन या वेळेला पाहायला मिळतं. ब्युटिफुल. आणि चांगला बॉल चिपकला त्या ठिकाणी. वेगवेगळ्या अँगलने आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाह, चांगली टेलिकास्ट या वेळेला, लाईव्ह टेलिकास्ट 6 सीटर यांच्या माध्यमातून. ब्युटिफुल. अमन 11 ला 2. 5 बॉलचा सध्या आपण पाहिलं तर खेळ संपन्न होत असताना यस अंपायर, यस ओव्हर झालेली आहे. पहिल्या षटकाचा खेळ अखेरीस. संघाची धावसंख्या 11. 11 ला 2. हर्ष सध्या पनामा कॅप मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. लयबद्ध झालाय. एक मॅन ऑफ द मॅच. ऑन साईडला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. मिस टायमिंग स्ट्रोक. एक धाव वेगाने. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होता, परंतु इथे चांगली फिल्डिंग. काय दर्जा दाखवला यावेळेला. ग्राउंड फिल्डिंग अप्रतिम राहिले. दोन्ही संघ त्याच जीवाच्या आकांताने खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतात. 12 ला 2. दुसऱ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 12 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. षटक क्रमांक दुसरं पाहायला मिळतं. एका साईडला अमन आणि हर्ष. याला मॅचचा हिरो अमन. चांगला बॉल होता. फुलरलिनचा बॉल पाहायला मिळतो. वाईट यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न केला गेला. चांगली गोलंदाजी शिरीजच्या माध्यमातून फिंगरचा चांगला वापर करतोय. पहा, सिंपल लिव्हिंग अँड हाय थिंकिंग. सादर आणीमान आणि उच्च विचार. चांगला बॉल होता. चांगला बॉल समोरून या वेळेला खाली ठेवला होता बॉलला. काय अप्रतिम गोलंदाजीचं पृथक्करण पाहायला मिळतं. काय अँगल या वेळेला क्रिएट करत असताना पाहायला मिळतोय. समोरून फिरवलाय. हलकासा मात्र या वेळेला टर्न होत असताना पाहायला मिळतो. मातीची खेळपट्टी आहे. मातीच्या खेळपट्टीवर मात्र कशा पद्धतीने बॉल फिरवायचे ठाऊक शिरीष या गोलंदाजाला पाहायला मिळतोय. सुपर बॉलिंग. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. 2 फिल्डर पुढे सरसावतील तत्पूर्वी चेंडूला स्टॉप केलंय. मॅग्निफिसंट फिल्डिंग नंदू भोईर. काय अप्रतिम या वेळेला पाहायला मिळतं. जुना चावल आहे असंच म्हणायला हरकत नाहीये. ओल्ड इज गोल्ड. ओल्डी गोल्डी आपल्याला पाहायला मिळत आहेत. नंदू भोईर ज्यांनी एक झेल अप्रतिम टिपला होता. हा अँगल पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. मात्र घर बसल्या जे श्रोते पाहत असतील, वाह गौरव पाटील. चांगला बॉल होता. अपील अपीलवर अपील. आणि आशिष स्मृती स्टँड कडे पहा. HK ग्रुप स्टँड कडे आपण पाहत आहेत. टाळ्यांचा कडकडाट
होताना पाहायला मिळतोय. चिअर अप करतायत या संघाला. श्री गणेश एका साईडला आपण पाहताय थोडेसे स्ट्रगल करतायत. पुन्हा एकदा शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेलाय. निवास कंट्रोल करतायत, पेशन्स बाळगतायत, संयम बाळगतायत. चांगली गोलंदाजी, 2 षटकांचा खेळाखेरीज श्री गणेश खार्डी टीम जाऊन पोहोचते 14 या धावसंख्येवर 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आशिष स्मृती स्टँड सध्या फॉर्मामध्ये असलेला स्टँड पाहायला मिळतोय. हाय करत असताना कॅमेऱ्यात बंदिस्त झाले ते सध्या चेअरअप करतायत. क्या बात आहे. अतिशय मात्र एका साईडला IPL जरी चालू असली ना तरी सुद्धा मात्र त्या IPL कडे पाठ फिरवून खार्डी ट्रॉफी 2026 कडे मात्र प्रेक्षक वळलेले आहेत. 2 षटकांचा खेळ, 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 14ला 2. घेऊया एक छोटीशी विश्रांती आणि शुभम भोईर यांच्याकडे जाऊया. लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. यू गया यू आहे. विचारून घे. खूप चांगली आमच्या आवाजाची काळजी सुद्धा त्यांनी घेतलेली आहे. खरंच मनपूर्वक धन्यवाद. रमेशजी भोईर असतील, शुभमजी भोईर. 14ला 2 वेगवेगळ्या ऑर्केस्ट्रा सुद्धा त्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतं. ही सुद्धा त्यांची खूबी आहे आणि खार्डी गावाचं नाव सध्या तरी रोशन होत असताना पाहायला मिळतंय. 14ला 2. तिसरं षटक हाताळण्याकरता गणेश लेफ्ट आर्म राऊंड विकेटने. यावेळेला अप्रतिम चांगला फटका आहे. इनफिल्डच्या वरून खेळला गेलाय. फिल्डर येत आहेत वेगाने. वॉट फिल्डिंग, काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. हर्षच्या बॅटमधून 2 रन्स तर मिळतील. हर्ष असा एक खेळाडू आहे जो खेळपट्टीवर राहिला तर धावांचा वेग वाढत असतो. या खेळाडूकडे भरपूर काही पोटेन्शियल आहे. कॅलिबर खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. या खेळाडूच्या पर्सनॅलिटीकडे जाऊ नका. या खेळाडूकडे भरपूर काही क्षमता आहे. एक वेगळं रसायन पाहायला मिळतं. चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय परंतु तिथे फिल्डरला निवडलं. 1 बाउन्सने चेंडू हातामध्ये निघून जाईल. चांगली गोलंदाजी, तेवढीच उत्तम दर्जाची ग्राउंड फिल्डिंग पाहायला मिळते. काय फिल्डिंगचा दर्जा पाहायला मिळतोय. प्रत्येक बॉल व्यवस्थित यावेळेला कॅरी करत असताना 16 रन 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 2.2 ओव्हरच्या समाप्तीनंतर पुन्हा एकदा बॉल तयार. या वेळेला शफल होऊन फॉलोइंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. फार वेगाने बॉल निघून चाललाय. आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या सन्मानासाठी खार्डी चषक चौकार. गुड शॉट. 4 रन. आणि रिस्की शॉट पाहायला मिळाला. फॉलोइंग स्वीप खेळलं गेलं होतं. हर्षच्या बॅटमधून छोटा पॅक बडा धमाका. यावेळेला स्विचिटचा फटका पुन्हा एकदा खेळला गेलाय. फिल्डरने चांगले प्रयत्न केले होते परंतु त्या प्रयत्नाने यश मिळालं नाही. वेल ट्राय. 2 फिल्डरला बीट करत बॉलने मात्र बाउंड्री लाईनचा वेध घेतला. लगातार हा दुसरा खणखणीत चौकार. गुड बॅटिंग, मॅग्निफिसंट बॅटिंग बाय हर्ष. शेष आहेत आणि यानंतर 6 बॉल. चांगला बॉल टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो आणि सरळ बॉल विकेट किपर निवासच्या हातामध्ये निघून जाईल. डॉट बॉलची सांगता होते. अगदी चांगली गोलंदाजी समोरच आपण पाहतायत. गौतम भोईर यांना आपण पाहू शकाल. खूप चांगली मेहनत या स्पर्धेला. केतन भोईर यांना आपण पाहतायत आमच्या व्यासपीठावर. आज ते पराभूत झाले परंतु त्यांचा एक पेशन्स खूप चांगला आहे. हे पराभूत झाले तरी सुद्धा ते चिडचिड करत नाहीत, संताप व्यक्त करत नाहीत. अगदी प्रेमळ स्वभावाने सर्व खेळाडूंना सामावून घेतात. ही त्यांची खूबी राहिले. वेळेला खूप चांगला बॉल आणि संघाची धावसंख्या हर्ष आतापर्यंत आपण पाहिली तर 24 वर जाऊन पोहोचले गेले. 24 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या जात आहेत. फॉलिंग स्वीप खेळण्याचा प्रयत्न, धडपडतायत, पडतायत परंतु बॉल काही बॅटवर येत नाहीये. चांगली गोलंदाजी. गणेशचं कौतुक करेन
ज्या अनुषंगाने त्यांनी गोलंदाजी केली. 3 षटकांचा खेळ झाला 8च्या ॲव्हरेजने. आतापर्यंत 24 धावा आणि सनसेट अप्रतिम आपण पाहू शकाल. संध्याकाळचं सत्र आणि बंटी कुंभार हीच त्यांची ओळख आहे. बाहेरचे दौरे सुद्धा केलेत आउट ऑफ इंडिया जाऊन. मात्र आपण पाहिलं तर आणि पहिल्यांदा कतारमध्ये गेले आणि त्यांच्याचमुळे वेवूर गाव सुद्धा मी पाहिलं आणि सेकंड टाइम वेवूर गाव 10 आणि 11 एप्रिलला पुन्हा एकदा पाहण्याची संधी मिळाली. तर बंटी कुंभार तुमचं सुद्धा खूप खूप धन्यवाद आहे. नेहमीच आमच्या समालोचनावर ते प्रेम करतात. आणि आशिष स्मृती स्टँड HK ग्रुप हा मात्र स्टँड सध्या आपण पाहत आहेत. जबरदस्त यावेळेला कॅमेरा त्यांच्यावर फिरवला गेलाय आणि खूप चांगलं एन्जॉय करत असताना सध्या तरी आपण पाहिलं तर आई सत्वाई क्रिकेट संघ खार्डे आयोजित खार्डी चषक 2026 शानदार आयोजन. सिकंदर भाऊ नेहमीच समालोचन म्हणा, पंच म्हणा, त्यानंतर स्कोरर म्हणा यांच्यासाठी ते प्राइज देत असतात. त्यांचं ऋणी आहोत आम्ही. यावेळेला ऑन साईडला बॅकलिपचा चांगला वापर केलाय. गॅप शोधला आणि सरळ बॉलला मात्र HK ग्रुपच्या स्टँडच्या दिशेने पाठवलं. अमनच्या बॅटमधून एक खणखणीत सनसनाटी झन्नाटेदार चौकार. दोघी बहिणी गपद्र वाऱ्याने जाय. रुपेजी सदानंद भोईर साहेब त्यांच्याकडून मंडळाला आर्थिक सहाय्य 1000 रुपये आल्याबद्दल मंडळ त्यांचं टाळ्या वाजून आभार व्यक्त करतायत. खूप खूप धन्यवाद आहे. आपला मनपूर्वक धन्यवाद. मुकेशजी पाटील सध्या मॅचचा आनंद घेत असताना त्यांचं सुद्धा मनपूर्वक धन्यवाद मुकेशजी पाटील. मग मोरेश्वर भोईर साहेब असतील, भरपूर जणांनी जी मेहनत घेतली या स्पर्धेच्या माध्यमातून त्या सर्वांना सॅल्यूट आहे. 28 ला 2. त्यावेळेला बॅटचे एज घेत पाठीमागे बॉल निघून जाईल. क्विकली थ्रो होतोय. निवासांनी चांगला चान्स घेतला होता की डायरेक्ट हिट झाला तर कदाचित विकेट मिळण्याचे चान्सेस निर्माण होतील. याला म्हणतात प्रेझेन्स ऑफ माइंड. 1 रन वेगाने येते. स्मार्ट सिंगल आणि संघाची धावसंख्या 29च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. काय राऊंड द विकेटने येत असताना कोण बदलला जातोय. अँगल क्रिएट करत असताना ऑफस्टमच्या थोडंसं बाहेर चेंडूला पिच करतोय. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक थिंकिंग. 1 रन मेल. 29 ला 2 सध्या आपण पाहत आहेत. वेगवेगळ्या अँगलने 4 कॅमेरा सहित आहेत. तर वेगवेगळ्या अँगलने बघण्याची एक वेगळीच मात्र मजा असते. ती औरच मजा असते आणि ते गौरव पाटील सध्या दाखवत आहेत. खार्डी चषक 2026. 29 ला 2. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. अमर ऑन साईडला लोअर बॉल होता. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन तर मेल. काय फिल्डिंगचा दर्जा राहिलाय. दुसऱ्या रनसाठी पलटले. निवास मात्र त्या ठिकाणी थोडेसे स्लिप झाले परंतु चुकीची फेकी झाली आणि त्यामुळे दोन्हीही फलंदाजांनी लगेच क्विकली 2 रन्स यावेळेला ऍड केल्या. संघाची धावसंख्या आदेश पाटील यावेळेला दर्शवत आहेत की 31 वर जाऊन पोहोचले गेले. पहा क्लायमॅटिक कंडिशन मध्ये जर आता 3 बॉल आहेत तर 3 बॉलमध्ये मॅक्झिमम जर 7 ते 8, 8 ते 9, 9 ते 10 धावा जर आल्या तर 4 षटकांमध्ये 40 प्लस जर झाल्या तर डेफिनेटली एक चांगली फायटिंग टोटल पाहायला मिळेल. यात ते मात्र शंका नाहीये. कारण क्लायमॅटिक कंडिशन जी आहे, हवेचा जो थोडाफार थांबलाय, खेळपट्टी थोडीशी मंदावले आणि त्यामुळे थोडंसं कुठेतरी आपण पाहतायत. परंतु हर्ष यावेळेला सांगतायत मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. चुकी झाली. यावेळेला चौकार सुद्धा आला. या चौकाराचा उल्लेख करावाच लागेल. सेकंड इनिंग मध्ये हार्दिकीने येतील तर या चौकाराचा उल्लेख डेफिनेटली करतील. यात ती मात्र शंका नाही आहे. एक चुकी किती महाग ठरू शकते. बॉलला पाहिलं, वेट अँड वॉच केलं आणि तसंच मात्र बॉलला पाठवलं हुकच्या फटक्यामध्ये. 6-4 या धावसंख्येवर. मॅग्निफिसंट प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी. शरीरापासून दूर खेळले होते आणि इथून मात्र आपण पाहिला स्लोवर 1 बॉल होता. थोडासा बाउन्स मिळाला होता. चौकार आला. गुड शॉट बाय हर्ष. ऑन साईडला खूप चांगला फटका एक्झिक्यूट केला गेलाय. फिल्डर येतील, 1 बाउन्सने फील्ड करतील. तत्पूर्वी 2 रन्स मिळतील का? यस, डेफिनेटली 2 रन्स मिळतील. अमनचं सुद्धा कौतुक करावं लागेल. हर्षच्या बॅटमधून धावा येतात तर मी स्ट्राईक एंडला का थांबू, ही त्याची चांगली थिंकिंग पाहायला मिळते. 37 ला 2. 5 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचा आणि अंतिम बॉल. यानंतर क्विकली फिल्डिंग लगेच सजून घ्यायची, लक्षात घ्यायचंय. श्री गणेश खार्डी टीम. फुल टॉस बॉल. घुटना टेक और ए सिक्सर देख. ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार. हर्ष इज अ सुपरस्टार. व्हाट अ शॉट. क्लास टायमिंग. 6 धावा.
धन्यवाद प्रमोद शेडगे सर. मागील 4 षटकांमध्ये त्यांचा आवाज आपण ऐकलाय. या स्पर्धेमध्ये मुख्य समालोचकाच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय आणि आपला हा समालोचन कक्ष आणि त्याचबरोबर शामियाना जो आपल्याला पाहायला मिळतोय. आदरणीय सन्माननीय सिकंदर भोईर साहेब, आपल्या हृदयाच्या अंतकणापासून धन्यवाद. असंच प्रेम आमच्या कलाकारांवरती राहू दे, हीच तुमच्याकडून अपेक्षा असणार आहे. सर जाऊयात सामन्याच्या दिशेने. दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये टॉप 6 मध्ये पोहोचण्याकरिता आपल्या अस्तित्वाची लढाई लढताना आपण पाहतोय. जी टोटल डिझर्व करते श्री गणेश खाडी टीम या सिच्युएशनला, या कंडिशनला. त्या रन्स स्कोरकार्ड वरती लागल्यात आणि आता 44 धावांचा पाठलाग या ठिकाणी करायचा जर्मन खाडी टीमला. एक चांगली बॅटल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन फलंदाज, एका बाजूला दीपेश आणि नितेश मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. दीपेश टॉप ऑर्डर मध्ये चांगली भूमिका निभावत आलाय, तर दुसऱ्या बाजूला नितेश मिडल ऑर्डर वरती येऊन फिनिशरचा रोल त्याने प्ले केलाय. आता ओपनिंगला येऊन प्रत्येक बॉल वरती त्याचं डेडिकेशन त्याला द्यायचं. तर दोन्ही टीम्स साठी जे रूल आपण पाहतो या लास्ट मॅच मध्ये 3 षटकांसाठी 12 मिनिटे असतील. त्या 12 मिनिटांमध्ये 3 षटक कंप्लीट करायचे आहेत. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती ओव्हर दी लॉंग ऑन खेळायचंय. कॅच ड्रॉप. कॅच कोणाचा सुटलाय? दीपेश सारख्या फलंदाचा झेल सोडणं म्हणजे सध्याच्या घडीला कर्दन काल. पिन ड्रॉप. सायलेन्स. पूर्णपणे शांतता मैदानावरती पसरलाय, कारण केतन हर्ष तडकीला होते. हर्षच्या माध्यमातून तो झेल सुटताना आपल्याला पाहायला मिळाला. दीपेश सारख्या फलंदाचा झेल सुटलाय. आता मात्र दीपेश थांबणार नाहीये, पूर्णपणे शांतता पसरलाय. पहिला बॉल आणि पहिल्याच बॉल वरती सुटलेला झेल, ते देखील हर्षच्या माध्यमातून एक वन ऑफ द बेस्ट फिल्डर या टीम मधील, आणि त्याच्या माध्यमातून या सिच्युएशनला झेल सुटलाय. दुसरा बॉल या ओव्हर मधील उर्दी विकेट. चांगला ड्राईव्ह एक्स्ट्रा कव्हरला डीप मध्ये फिल्डर तडकीने येत आहेत. एक रन कंप्लीट झालाय. एकेरीवरती संतुष्ट व्हावं लागणार. धावसंख्या फलकावरती दोन बॉलचा केला आतापर्यंत झालाय मैदानामध्ये. पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती आणि या सिच्युएशनला सर्वाधिक मोठी घटना जी घडली, जो ड्रामा आपल्याला पाहायला मिळाला, पहिल्या बॉल वरती लॉंग ऑनला सुटलेला झेल. आता ही चर्चा संपूर्ण या स्पर्धेमध्ये पहिल्या दिवसाची राहणार आहे. आता इनसाइड आउट थ्रू दी कव्हर. बॉल सरळ कव्हर क्षेत्रामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला स्टॉप तडकीने दिला गेलाय. एक रन कंप्लीट केलंय. दुसऱ्या रनचा प्रयत्न झाला आणि दुसरी धाव देखील कंप्लीट झालाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 4. आतापर्यंत 3 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय आणि पहिलं षटक सध्या प्रगती पथावरती असताना आता येणाऱ्या चेंडूंवरती दीपेशचा झेल सुटल्यानंतर कदाचित तो काउंटर अटॅक होऊ शकतो. चौथा बॉल ओव्हर दी विकेट. चौथा बॉल बॅटचे टॉप एज तरीकेने लागला होता. व्हॉट कॅच, व्हॉट एफर्ट्स. या स्पर्धेमधील सर्वाधिक महत्वाचा आणि सर्वोत्कृष्ट झेल अभिजितच्या माध्यमातून टिपला गेलाय. इनक्रेडिबल, अविश्वसनीय, अमानवीय हा झेल आपल्याला पाहायला मिळतो अभिजितच्या माध्यमातून. ऍक्शन रिप्ले मध्ये पाहायला आवडेल काय झेल होता. या सर्व आज जे झेल आपल्याला पाहायला मिळालं, तर झेलवर नक्कीच पुढे जात असताना, बीट करत असताना सिकंदर भाऊ भोईर यांच्या माध्यमातून 200 रुपयांचं कॅश प्राइज या झेल साठी आपल्याला पाहायला मिळतंय. काय झेल होता, इनक्रेडिबल. अभिजित साठी हे कॅश प्राइज आपण पाहतोय. जंप मारली, सूर मारला आणि तदनंतर घेतलेला हा झेल इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये सध्याच्या घडीला ग्लेन फिलिप्सला आपण पाहतो आणि त्याची ताजा काही क्षणांसाठी झाली. ग्रेट कॅच. आतापर्यंतचा हा सर्वोत्कृष्ट झेल आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज राहुल मैदानामध्ये दाखल झालाय. 4 बॉलचा आतापर्यंत खेळ झालाय. 5वा बॉल ओव्हर दी विकेट. 5वा बॉल थोडस कमी गतीने टाकला होता. पॅटर्न बॉल मध्ये कनेक्शन झालेला नाहीये. सुरुवात आता राहुलची डॉट बॉलने होत असताना आपण पाहतोय. पहिल्या 3 बॉल मध्ये सर्व काही व्यवस्थित होतं, परंतु चौथा बॉल वरती जो झेल आपल्याला पाहायला मिळाला, जखमांवरती मीठ चोळण्याचं काम तरीकेने झालं. पहिल्या बॉल वरती कॅच ड्रॉप झाला होता, तिथे सेलिब्रेशन चांगलं होतं डगआउट मध्ये, परंतु तदनंतर पुन्हा एकदा झेल पकडला गेला. आता लॉंग ऑफला शेतोशेत तरीकेने येत आहेत. त्यांना बीट करून आता बॉल सर्व सीमारेषा पार. शेवटच्या बॉल वरती राहुलच्या बॅट मधून चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर टीमची टोटल फलकावरती 8. आता विजयासाठी 18 बॉल मध्ये 36 धावांची आवश्यकता. सामन्याचं समीकरण
मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. मोठ्या संख्येने प्रेक्षक राजे आजच्या या शेवटच्या सामन्याचा आनंद घेत असताना आपण पाहतोय, कारण सामनाच त्या धाडणीचा आपल्याला पाहायला मिळतो. एका बाजूला श्री गणेश खाडी आणि दुसऱ्या बाजूला जय हनुमान खाडी, या दोन टीम मध्ये या ठिकाणी ही बॅटल सुरू आहे. 8 संघांमध्ये आज आपण हा संघर्ष पाहिला अंतिम 6 मध्ये पोहोचण्याकरिता, आणि त्या 8 संघांपैकी जे 2 संघ या ठिकाणी लढाई करतायत, महायुद्ध लढत असताना एका बाजूला जय हनुमान खाडी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या सोबत लढताना आपण पाहतोय श्री गणेश खाडी टीमला शेवटच्या बॉलवरती चौकार आला, तिथून एक कॉन्फिडन्स मिळाला असेल, कारण पहिल्या 6 बॉल मधील तो शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार होता. आता बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाजी मार्क वरती हर्ष आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याने खाडी क्रिकेटचा वारसा जपून ठेवलाय. तो हर्ष बॉलिंग ट्रॅक वरती पहिलाच बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर, इथे निर्धाव स्वरूपामध्ये चेंडूची सांगता होत असताना आपण पाहतोय आता बॅटरने चॅलेंज केलं. व्हाईट बॉल साठी TRS घेतला जातोय. इट्स अ फेअर डिलिव्हरी, डॉट बॉल तरीके आपण पाहतोय. आजच्या संपूर्ण दिवसामध्ये हर्षची जी लाईन लेंथ आपल्याला पाहायला मिळालंय, परफेक्ट ऑफ स्टंपच्या बाहेर बॉल त्याने डिलिव्हर केला आणि प्रत्येक बॉल मध्ये एक वेगळं नाविन्य हर्षच्या गोलंदाजीमध्ये दिसलं. आता दुसऱ्या बाजूला नितेश विलन ग्रेट फिनिशर, समोर लॉफ्ट केला, फोर्स केला या बॉलला, आता लॉंग ऑफ टार्गेट केला आणि सरळ बॉल लॉंग ऑफ सीमारेषा पलीकडे संघर्षाचा षटकार, 6 धावा. रास्ता धुंधला हो सकता है, मंजिल नहीं, संघर्ष बुरा हो सकता है, जिंदगी नहीं. का फटका होता ओव्हर दी लॉंग ऑफ. 6 धावा मिळाला या बॉल वरती, फोर्स केलं होतं बेसबॉल स्टाईलने, हॅमर केलं होतं लॉंग ऑफला. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न झाला, परंतु आता या बॉल वरती पलटवार मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज हर्षचा होत असताना पाहायला मिळतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीने हा बॉल बाउन्स झाला, भरपूर बाउन्स झाला होता, अनपेक्षित बाउन्स त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 3 बॉलचा खेळ आता बंद झाला. धावसंख्या फलकावरती 14. आता विजयासाठी 15 बॉल आणि विजयासाठी 30 धाव्यांची गरज. इथे फ्रंट फुट लावून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. ऑर्थोडॉक्स लॉंगरला गॅप मोठा आहे, शतशक तिथपर्यंत पोहोचेपर्यंत 2 रन्स इझिली मिळून जातील या बॉलवरती. 16 धावा फलकावरती. आता येणारे चेंडू आहेत तुमच्याकडे, ते म्हणजेच 14 आणि 14 बॉल मध्ये 28 धाव्यांची गरज. सामन्याचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. या अंधारामध्ये, या कालुखामध्ये विजयाचा प्रकाश निर्माण करायचा आहे, त्यासाठी सुरू असलेली ही संघर्षाची लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. ओव्हर दी विकेट हर्ष गोलंदाजी मार्क वरती भरपूर बाहेर टाकला होता. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून येत असताना आपण पाहतोय. धावसंख्या फलकावरती 17. आता विजयासाठी 14 बॉल आणि 14 बॉल मध्ये 27 धाव्यांची गरज आहे. आज कोणता संघ टॉप 6 मध्ये पोहोचेल, संपूर्ण रात्रभरामध्ये, संपूर्ण या उद्याच्या दिवसामध्ये कोणत्या संघाची चर्चा केली जाईल याकडे लक्ष वेधित असणार आहे. मेहनत घ्यावी लागणार आहे, अथक परिश्रम घ्यावे लागणार आहेत. आणखीन एक फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. सलगचा हा दुसरा फाईट बॉल मैदानाच्या आतमध्ये टाकला गेलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 18 रन्स स्कोर कडून लागला गेला. 4 बॉलचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. अजूनही या ओव्हर मधील 2 बॉलचा खेळ बाकी आहे, परंतु सध्या हर्ष मैदानामध्ये त्याच्या लाईन अँड लेन सोबत संघर्ष करताना दिसतोय. 5वा बॉल ऑन साइडला पुल केलाय आणि सरळ बॉलला सीमारेषेच्या बाहेर पाठवून दिलाय मिड विकेटला. 4 धावांकरिता चौकार. गुड शॉट, ग्रेट शॉट. 4 धावा. महिला भगिनी रागिनी तडकीने आपण पाहतोय आणि त्यांच्या स्वागताकरिता हा चौकार येत असताना पाहायला मिळतोय. शॉर्ट बॉलचा वापर तडकीने झाला होता आणि त्याच्या विरोधामध्ये चांगला पुल शॉट इनटू दी गॅप मध्ये, इनटू दी फास्ट मध्ये पाठवलं या बॉलला. 4 धावांकरिता. फिनिशर आहे, सर्वाधिक मोठा फिनिशर या टीम मधील सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मिस्टर नितेश, आणि तो सध्या एकटा भारी पडलाय. ही लढाई श्री गणेश खार्डी आणि दुसऱ्या बाजूला त्यांच्या विरोधामध्ये लढताना आपण पाहतोय जनुमान खार्डी, परंतु सध्याच्या घडीला ही लढाई नितेश आणि श्री गणेश खार्डी मधली आहे. हर्ष शेवटचा बॉल हा देखील लॉफ केलाय. ग्रेट शॉट ऑफ द मॅच, ग्रेट शॉट ऑफ द इव्हनिंग. 6 धावा, षटकार. आता जल्लोष मैदानामध्ये होत असताना पाहायला मिळतोय, कारण या एकाच ओव्हर मध्ये सर्व काही बदललंय. स्लॉट मधला बॉल फोर्स केला आणि जे डिस्टन्स मिळालंय, ग्रेट शॉट, लॉंग अँड स्ट्रॉंग. या सिच्युएशनला हा फटका खेळणं, रिॲक्शन पहा.
बॉल पर्यंत शेवटपर्यंत पाहत राहिला, कारण या बॉल वरती 6 धावांची जी मोहर उमटवली होती आणि रबर स्टॅम्प होता. इट्स अ 6 रन्स. षटकार नितेशच्या बॅट मधून क्वालिटीचा तो 6 आला मैदानामध्ये. आता विजयासाठी 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 16 धावांची गरज आहे. त्या डेस्टिनी पर्यंत पोहोचायचं आहे, त्या यशापर्यंत पोहोचायचं आहे, यशाच्या शिखरांवरती पोहोचायचं आहे आणि त्यासाठी सुरू असलेली ही लढाई मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडूंमध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. सफल क्रिकेटच्या इंडस्ट्रीमधील जर आपण टॉप 10 ची लिस्ट काढली ना फिनिशरची, तर त्यामधील एक अग्रगण्य नाव आणि टॉप वरती येणारं नाव अर्थातच नितेश भोईर. आणि खरोखरच फिनिशर या मॅच मध्ये लढलाय. खार्डी गावाचा वाघ मैदानामध्ये लढतोय. जय हनुमान संघाचा वाघ मैदानामध्ये दहाडत असताना नितेश भोईर की झलक सबसे अलग. आता 12 बॉल 16 ची गरज. मागच्या सामन्याचा सुपरस्टार मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅक वरती आलाय मिस्टर अमन. त्याच्या चेहऱ्यावरती कुठल्याही प्रकारचं प्रेशर नाहीये. येणारे 6 बॉल, प्रत्येक बॉल या ठिकाणी अग्नि परीक्षा असणार आहे गोलंदाज अमनची. पहिलाच बॉल सुरुवात या षटकाची डॉट बॉलने झालाय. आता प्रेशर येऊ शकतं बॅटिंग करणाऱ्या टीम वरती, कारण एक डॉट बॉल या मॅच मध्ये परत आणू शकते श्री गणेश खाडी टीमला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय हा लेग कटर मैदानामध्ये पाहायला मिळाला विकेट किपरच्या भूमिकेमध्ये. विकेट किपर आपल्याला पाहायला मिळत आहेत सचिन, एक वन ऑफ द ग्रेट विकेट किपर. मोठ्या स्पर्धा खेळण्याचा जो अनुभव त्यांच्याकडे. आता 11 बॉल मध्ये विजयासाठी 16 धावांची गरज. 28 धावा फलकावरती लागल्या. सुरुवात या षटकाची डॉटने झाल्या. दुसरा बॉल यॉर्कर टाकलाय, मिड ऑफला फिल्डर उपस्थित, परंतु 1 रन या बॉल वरती मिळेल. आता एक लांब शॉट्स घेण्याची संधी जय हनुमान खाडी टीमच्या समर्थकांना मिळाली असेल, कारण मैदानामध्ये नितेश स्ट्रायकिंग वरती आलाय, ज्याने मागील ओव्हर मध्ये एअर स्ट्राईक केली होती. आता तो फलंदाज मैदानामध्ये स्ट्रायकिंग वरती आलाय, परंतु दुसऱ्या बाजूला या ठिकाणी आपण पाहतो प्रोत्साहित करण्याचा प्रयत्न करतायत अमनला, त्याला मोटिवेट करतायत, कारण येणारे जे 4 बॉल आहेत ते खूप महत्वाचे असतील. येणारे 4 बॉल बरोबर तुम्हाला 3 मिनिट आहे आणि त्या 3 मिनिटांमध्ये येणारे 4 बॉल तुम्हाला कंप्लीट करायचे आहेत. 10 बॉल विजयासाठी 15 ची गरज. तिसरा बॉल या ओव्हर मधील, हा देखील समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, उंची जास्त आणि लांबी कमी, डाऊन दी बॉल फिल्डर, कॅच कंप्लीट. एकाच सामन्यामध्ये 2 सर्वोत्कृष्ट झेल मॅच विनिंग कॅच असू शकतो. हर्ष त्या ठिकाणी होता. याआधी चुकी जरी ट्रोल करत होते हर्षला, परंतु त्या ट्रोलर्सला या एकाच मॅच मध्ये क्विक रिप्लाय दिलाय आणि विकेट जात असताना फलंदाज नितेश गॉन. जाईल तिथे आमच्या हर्षची हवा सध्या तरी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला झेल त्या ठिकाणी पकडला. कॅच ऑफ दी मॅच. आता नवीन फलंदाज मैदानामध्ये निवास दाखवत असताना आपण पाहतोय फ्रंट अँगलने दाखवला जातोय. मिस टाइम स्ट्रोक होता आणि तिथे टिपलेला झेल सेकंड अटेम्प्टला. जाऊयात आता मॅच दिशेने. येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत. 9 बॉल आणि 9 बॉल मध्ये 15 ची गरज. चांगला बाउन्स झाला. निवास नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय. आता समीकरण थोडंसं कठीण झालंय, कारण येणारे बॉल आहेत 8 आणि 8 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 15. आधी 9 बॉल मध्ये 15 हवा होत्या आणि आता आलेला डॉट. आता समीकरण 8 बॉल 15 ची गरज. स्टीव आउट करून खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा बीट केलाय. काय गोलंदाजी मैदानामध्ये पाहायला मिळते. उभरतोय यंगस्टर आणि सर्वाधिक मोठा यंगस्टर सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय गोलंदाजी करत असताना अमन. आणि आज काय परफॉर्मन्स दाखवला त्याने. गोलंदाजी असो, फिल्डिंग असो, बॅटिंग असो, एक परफेक्ट ऑलराऊंडर. येणाऱ्या काळामध्ये या देखील नावावरती चर्चा होईल. येणाऱ्या काळामध्ये या देखील नावावरती अनेक सारे प्रेक्षक फिदा होतील आणि आता देखील या खेळाडूच्या नावावरती, या खेळाडूवरती फिदा होताना पाहायला मिळतात. 7 बॉल 15 ची गरज. आता हा व्हाईट बॉल एक्स्ट्रा बॉल मध्ये आता काउंटिंग केली जाईल. आता 7 बॉल आणि 7 बॉल मध्ये समीकरण उरलंय 14 धावेंचं. 7 बॉल 14 ची गरज. झटपट गोलंदाजी करण्यामध्ये तो माहीर आहे आणि त्याची जी महारत आतापर्यंत मागील 5 बॉल मध्ये त्याने एक विकेट देखील गेलाय आणि डॉट बॉल देखील टाकल्यात. 12 मध्ये 16 बनवायच्या होत्या आणि मागील 5 बॉल मध्ये फक्त 2 रन्स त्याने खर्च केल्यात. आता 7 बॉल 14 ची गरज. इथे समोर लॉफ करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला कॅच हिटचा कॉल. चतुषक येत आहेत. कॅच कंप्लीट. पुन्हा एकदा झेल पकडलाय.
प्रफुल्ल तडकरे होते आणि प्रफुल्लच्या माध्यमातून आणखीन एक विकेट जात असताना आपण पाहतोय. प्रफुल्ल त्याने टिपला असेल. संपलाय फलंदाज निवासचा खेळ. गॉन. च्या 6 बॉलचा खेळ बाकी आणि 6 बॉल मध्ये रन्स बनवायचे 14. त्याचा पॅटर्न लय हटके आहे. ट्रेंडिंग मध्ये तो आला मिस्टर रामन आज ट्रेंडिंग मध्ये. परंतु नितेश बाद झाल्यानंतर जी अवस्था टीम जनुमान खाडीची आपल्याला पाहायला मिळते या लास्ट मोमेंटला, या लास्ट स्टेजला पूर्णपणे बॅकफुटला गेले. परंतु आता काय करायचंय मैदानामध्ये, खचलेला आत्मविश्वास जागा करायचा आहे जय हनुमान खाडी टीमला. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतोय गणेश. 6 बॉल मध्ये 14 ची गरज आहे. अजून एक आशेचं किरण मैदानामध्ये. राहुल मैदानावरती बॅटिंग करताना पाहायला मिळतो. येणारे 6 बॉल याच अंधारामध्ये आपल्या विजयाचा प्रकाश शोधायचा आहे. याच अंधारामध्ये विजयी होण्याकरिता ती मेहनत घ्यावी लागणार आहे. पहिला बॉल इथे चाललाय लॉंग स्टॉपला. चांगला बॅकअप मिळालाय. विकेट किपर बीट झाल्यानंतर काही क्षणांसाठी फिल्डरचे जे रिॲक्शन होत आहे विदिन सेकंदामध्ये त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी स्वतःला नक्कीच बाजूला घेतलं आणि बॉलला स्टॉप केला. आता 5 बॉल मध्ये विजयासाठी आता समीकरण 13 धावेंचं 31 स्कोर कार्ड वरती 44चा चेस करायचा होता टीम जनुमान खाडी टीमला. नितेश ज्या पद्धतीने मैदानामध्ये लढत होता, प्रत्येकाच्या अंगावरती शहारे येत होते, कारण जो सामना मैदानामध्ये फिरवला होता ना त्याने ग्रेट. आता पुन्हा एकदा या बॉलवरती बीट करण्याचा प्रयत्न केलाय. 1 रन तर मिळेल या बॉलवरती 22च्या माध्यमातून. इथे देखील 22च्या माध्यमातून रन मिळताना पाहायला मिळतात. आता 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये विजयासाठी 12 धाव्यांची गरज. ऍक्शन रिप्ले मध्ये हा बॉल आपण पाहतोय. कटरचा वापर त्या ठिकाणी झाला होता. लेग कटर होता. विकेट किपर देखील बीट झाले या बॉलवरती. स्ट्रायकिंग वरती पुन्हा एकदा राहुल मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. 4 चेंडू आहेत. 4 चेंडूंमध्ये 12ची गरज. कदाचित जो मिसफिल्डने आलेला चौकार लास्ट ओव्हर मध्ये तो कदाचित आता इथे टर्निंग पॉइंट ठरू शकतो. आता फटका ऑन साइडला बॅकआउट ऑफ स्क्वेअर लेगला ठोकलाय षटकार. विजयाचं समीकरण सोपं करण्याकरिता मेहनत घ्यावी लागते आणि ती मेहनत घेतलाय. आलाय षटकार. 6 धावा. तकदीर भी बदलेगी और तस्वीर भी बदलेगी. तू मेहनत कर तेरे हाथों की लकीर भी बदलेगी. कपालावरील असलेल्या मेहनतीच्या ज्या रेषा आहेत, ज्या नशिबाच्या रेषा आहेत, त्या पुसण्याची ताकद या ठिकाणी ठेवतो राहुल मेहनतीने आणि ती मेहनत करत असताना मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आता समीकरण 3 बॉल आणि 3 बॉल मध्ये रन्स बनवायचे आहेत 6. अजून एक मोठा हिट हवाय. दुसऱ्या बाजूला कस्तुबला एक डॉट बॉल टाकायचा माइंडला कंट्रोल करण्याकरिता. 3 बॉल 6ची गरज. कस्तुब जिंकणार की राहुल जिंकणार? श्री गणेश खाडी जिंकणार की जनुमान खाडी जिंकणार? 3 बॉल 6ची गरज. हा बॉल जरूर मिस केला जातो. आता विकेट किपर देखील चांगला प्रयत्न करत असताना पाहायला मिळाले. आता या मॅच मध्ये सध्याच्या घडीला श्री गणेश खाडी टीम लीड करू लागले. आता राहुल देखील म्हणत असेल बाल बाल बच गए, कारण स्टंप पासून काही अंतरावरती हा बॉल त्या ठिकाणी होता. 2 बॉल मध्ये 6ची गरज. अंधार पडलाय परंतु आपला विजयाचा प्रकाश निर्माण करायचा आहे. विजयाचा सूर्य उगवायचा आहे. डूबता सूरज उगता जरूर है, वक्त कितना भी खराब हो वो बदलता जरूर है. 2 बॉल 6ची गरज आहे. याच कठीण वेळेमध्ये आपल्या विजयाचा सूर्य उगवायचा आहे आणि ती ताकद आता मैदानामध्ये ठेवावी लागणार आहे राहुलला. कारण इथे जर आपण पाहिलं ना तर 60% बॉलिंग करणाऱ्या टीमच्या बाजूने आहेत. आता समोर खेळण्याचा प्रयत्न. फटका फसला. कॅचिटचा कॉल सुद्धा गोलंदाज कस्तुब आलाय आणि त्याने टिपलाय झेल आणि कुल सेलिब्रेशन मैदानामध्ये ते रिॲक्शन सांगतायत या विकेटचं महत्व. फलंदाज राहुल गॉन. करावी लागणार आहे कारण आता वेळ जास्त उरलेला नाहीये आणि क्षेत्ररक्षण सजवून घ्या. 1 बॉल मध्ये 6ची गरज. विजय नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. नावात विजय आहे परंतु इथे जनुमान खाडी टीमला विजय हवा आहे. त्याकरता विजयला घ्यावी लागणार आहे मेहनत, अथक परिश्रम, घाम घालावा लागणार आहे. विजयाची स्वप्न पाहिलं त्या स्वप्नांच्या नगरीमध्ये ती पूर्ण करण्याकरिता आता ती जिद्द आणि चिकाटी मैदानामध्ये ठेवावी लागणार आहे. ते ध्येय गाठण्याकरिता
ती जिद्द ठेवावी लागणार आहे. एक बॉल मध्ये 6ची गरज. कोण जिंकणार, श्री गणेश खाडी की जनुमान खाडी? कोणीही जिंको, आनंद मात्र प्रत्येकाला होईल, कारण आपल्याच गावामधून संघ टॉप 6 मध्ये पोहोचेल. एकदा सामना जर आवडला असेल तर टाळ्या झाला पाहिजे मित्रांनो. एक बॉल मध्ये 6ची गरज. कस्तुभ की विजय की कस्तुभ, कोण जिंकणार? 1 बॉल 6. इथे ऑफ साईडला नक्कीच हा स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतो. लॉंग ऑफ मध्ये शतक येत आहेत आणि या सामन्यावरती आपली पकड मिळवलाय टीम श्री गणेश खाडी टीमने. आणि हा विजयाचा जल्लोष या ठिकाणी करत असताना जी घेतलेली मेहनत, आज संपूर्ण दिवसामध्ये घेतलेले परिश्रम, आज विजयाचं स्वप्न पूर्ण झालंय. टॉप 6 मध्ये पोहोचणारा पहिला संघ श्री गणेश खाडी टीम. अभिनंदन. सिकंदर भाऊ भोईर साहेब, आपला हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. आज प्रत्येक कलाकाराला त्यांनी प्रोत्साहित केलं आणि त्यांच्या हृदयाच्या अंतकरणापासून धन्यवाद. या मॅचचा मॅच विनर चला मॅन ऑफ द मॅच ठरलाय, ज्याला डोक्यावरती घेतलंय सध्याच्या घडीला. अर्थातच या मॅच मधील मॅच विनर मिस्टर अमन ठरलाय मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड अमन अँड ऑल टीम अँड हार्ड लक जनुमान खाडी, हार्ड लक नितेश, हार्ड लक नंदू.